शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. कर्जमाफी आणि 48,000 कोटींची वीज बिल माफी सरकारच्या निर्णयाचे भारतीय जनता पक्षाकडून स्वागत. राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना तब्बल 36,585 कोटींच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार असून शेतकऱ्यांची 48,000 कोटींची वीज बिल थकबाकीही सरकारने माफ करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचं भारतीय जनता पक्षाचे आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितलंय. सरकारच्या या निर्णयाचे भारतीय जनता पक्षानं स्वागत करत शेती क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल असा विश्वासही व्यक्त केलाय. टीव्ही7 मराठीसाठी सत्यप्रसाद आढाव. काही वीज शेतकरी वापरेल ती त्याला मोफत देण्याची तरतूद केलेली आहे आणि ही 48,000 करोडची वीज बिलाची जी काही थकीत रक्कम होते त्याची पण माफी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्याला जोड म्हणून आता सौर कृषी वाहिनी योजना असेल किंवा सौर पंप योजना असेल या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा आता हक्काची वीज मिळेल याची तरतूद त्या ठिकाणी होते. शेतकऱ्यांना यापूर्वी काय होत होतं तर रात्री वीज मिळायची, दिवसा त्यांना वीज मिळत नव्हती. म्हणजे इतर ठिकाणी उद्योगधंद्याला तुम्ही दिवसा वीज देता आणि शेतकरी ज्याच्या आधारावरती हा देश जगतोय, देश पुढे चाललाय, त्याच्यासाठी मात्र आपण तरतूद करत नाही. ही जी काही त्रुटी होती ती दूर करण्याचं काम सरकारने केलं आणि त्यामध्ये दिवसा सरकारने वीज देण्याची तरतूद केली. पूर्वी आपण बघितलं की मागच्या अनेक सरकारच्या कालावधीमध्ये खरं तर शेतकऱ्यांना वीज राहिली बाजूला, पण लोड शेडिंगचा जो काही परिणाम होता आणि त्यातनं त्रासलेली जनता होती हा काळ सुद्धा महाराष्ट्राने बघितलेला आहे. आणि आता शेतकऱ्यांना जेव्हा वीज देण्याची वेळ आली तेव्हा त्यांना जर का आपण फक्त रात्री वीज देणार असू तर त्यामध्ये त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं, त्यामध्ये अनेक अपघात होत होते, त्या ठिकाणी अपघातांचं प्रमाण वाढलं होतं आणि मग शेतकऱ्यांना त्या रात्रीच्या विजेचा काहीच उपयोग होत नव्हता. त्यामुळे दिवसा वीज देण्यासाठी सौर विषयावरती आधारित या योजना सरकारने आणल्या आणि त्याचा लाभ अनेक नागरिकांना त्या ठिकाणी होतो. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फक्त आम्ही कर्जमाफी देऊ एवढ्यावर सरकारने न थांबता त्या ठिकाणी सरकारने या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी काही अद्ययावत माध्यमातून जोडलं पाहिजे हा प्रयत्न सुद्धा केलेला. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या विषयाचा उपयोग आमच्या शेतीला बळकट करण्यासाठी कसा होईल हा प्रयत्न त्या ठिकाणी देवाभाऊंच्या सरकारने केला. आणि त्यामुळे हवामानाचा अंदाज पूर्वीच यावा यासाठी एआयचा काय उपयोग होईल. शेतामध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणच्या अनेक उपयोगांसाठी एआयचा वापर आम्ही कसा करू शकतो. शेतामध्ये विविध विषयांच्या फवारण्यांसाठी त्या ठिकाणी खत टाकून त्या ठिकाणी सगळ्या शेतीला पोषक वातावरण तयार करण्यासाठी एआयच्या माध्यमातून आम्ही काय करू शकतो हा त्या ठिकाणी प्रयत्न झाला. सॉइल हेल्थ कार्डच्या माध्यमातून आमच्या शेतीमध्ये काय पिकवलं पाहिजे, कधी पिकवलं पाहिजे, आत्ताची नैसर्गिक परिस्थिती, आत्ताची बाजारपेठेची परिस्थिती, आत्ताची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची परिस्थिती याच्यामध्ये समन्वय साधून आता शेतकऱ्यांनी काय पिकवावं याचं मार्गदर्शन करण्यासाठी सॉइल हेल्थ कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ताकद देण्याचं काम सुद्धा हे सरकार त्या ठिकाणी करते. आणि त्या ठिकाणी शेतीच्या माध्यमातून जी काही रासायनिक खतातून शेती केली जाते आणि त्यातून त्या शेतीचा पोत कमी होणं, अनेक आजारांना निमंत्रण दिलं जाणं या सगळ्या विषयाची चिंता करत आता सरकारने नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत देशी गायींचं संवर्धन केलं पाहिजे. देशी गायींना आपल्या शेतीशी जोडून शेतीपूरक व्यवसाय तयार केले पाहिजे आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष अनुदानाची सुद्धा सोय त्या ठिकाणी सरकार करते. म्हणजे शेतकऱ्यांना ताकद देण्याचं काम त्या ठिकाणी सरकार करते. पांढन रस्त्यांचा मी उल्लेख केला की ज्या माध्यमातून पूर्वीचे रस्ते म्हणजे माझं शेत जर मागे आहे आणि जर का पुढे कोणी अतिक्रमण केलंय तर माझ्या शेतात जायला मला वाट नाही अशी स्थिती त्या ठिकाणी येत होती. शासनानं निर्णय केला, खास करून महसूल मंत्रालयाने त्यात इनिशिएटिव्ह घेतला आणि तात्काळ पांदण रस्ते मोकळे केले गेले पाहिजेत. प्रत्येकाला शेतामध्ये जाण्यासाठी हक्काचा शेत रस्ता असला पाहिजे हा निर्णय त्या ठिकाणी केला आणि त्या ठिकाणी आदेश दिले गेले की तहसीलदारांनी तात्काळ कारवाई करावी आणि प्रत्येक विषयावरती 1 महिन्याच्या आतमध्ये हा विषय निकाली काढावा असे निर्णय देऊन त्यावर कारवाईला सुरुवात झाली. आणि त्यामध्ये 1,000 कोटीचं विशेष बजेट देऊन या पांदण रस्त्यांना मजबूतीकरण करण्यासाठी त्या ठिकाणी तरतूद केली गेली आणि त्यामुळे पांदण रस्त्यांचं आता मजबूतीकरण होणार. पांदण रस्ते मजबूत ते होणार, तयार होणार आणि त्या ठिकाणी त्याचं खडीकरण, मुरुम टाकून त्याला सपाटीकरण करणं, रोलिंग करून त्याला प्रेस करणं, ते शेतात जाण्यासाठी थेट रस्ता तयार होणं. त्या माध्यमातून आमचा ट्रॅक्टर शेतात जाऊ शकतो, त्या माध्यमातून आम्हाला आमची बैलगाडी शेतात थेट जाऊ शकते. हा मार्ग तयार करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. म्हणजे सरकारच्या माध्यमातून अनेक हायवे तर बांधले जात आहेत, अनेक हायवेच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट तर होते, पण शेतकऱ्यांचं दुःख कायम होतं की हो माझ्या शहराचा, माझ्या गावाचा, माझ्या राज्याचा विकास व्हायला पाहिजे, पण माझ्या शेतात जाण्यासाठी काय हा प्रश्न मात्र अनुत्तरित होता.
त्याचं उत्तर सरकारने दिलं आणि पांदन रस्त्यासाठीचा शेत रस्त्यासाठीचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे. त्यामुळे खरं तर शेतकऱ्यांनी आज देवाभाऊंचे अनेक माध्यमातून आभार मानलेले आहेत. अनेक ठिकाणी मेळावे होत आहेत, कार्यक्रम होत आहेत आणि त्यातून अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बांधव देवाभाऊंच्या सरकारचे, महायुती सरकारच्या प्रत्येक घटकाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतायत. या पूर्वीचं सरकार आम्ही बघितलं की जे फक्त वल्गना करत होतं, पण हे सरकार खऱ्या अर्थानं राज्यातल्या शेतकऱ्यांची चिंता करणारं सरकार आहे. सरकारने या माध्यमातून दूरदृष्टी असणारे काही निर्णय केलेले आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मागेल त्याला शेततळे योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला जेव्हा योजना आली तेव्हा त्याचा इम्पॅक्ट समजत नव्हता, पण मागेल त्याला शेततळे योजना ही इतकी पॉप्युलर योजना झाली की त्या माध्यमातून आज अनेक शेतांमध्ये हक्काची शेततळी तयार झाली आणि त्यातून शेतीला मिळणारं शाश्वत पाणी, त्यातून आज शेतकऱ्यांना जो फायदा होतोय, शेतकरी त्यांच्या टेस्टिमोनियल मध्ये, त्यांच्या संवादामध्ये त्यांच्या भावना व्यक्त करताना हे बोलून दाखवतायत की हो, देवाभाऊंच्या सरकारमुळे आमच्या शेतामध्ये शेततळ होऊ शकलं. त्या ठिकाणी जलयुक्त शिवार योजना, ज्याच्यावरती सुरुवातीला टीका करण्याचं काम अनेकांनी केलं, पण जलयुक्त शिवार योजना ही सरकारने दिलेली इतकी लँडमार्क योजना होती की सरकारने तर योजना दिली, पण त्या श्रमदानाच्या माध्यमातून अनेक मोहिमा उभ्या राहिल्या, अनेक एनजीओ ह्या स्वतः या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाने खालीचा वाटा उचलला आणि त्यातून जी काही वॉटर लेवल वाढलेली आहे त्या माध्यमातून ज्या भागामध्ये पाणी नव्हतं, ज्या भागामध्ये बोरिंगला पाणी लागत नव्हतं, त्या भागामध्ये आता शेकडो किलोमीटर दूरपर्यंत बोरिंगलाही पाणी लागतं आणि वॉटर लेवल वाढण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यामुळे आता परदेशातून अनेक डेलिगेशन अभ्यासासाठी येतात की जलयुक्त शिवार योजनेचं जे यश होतं त्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक डेलिगेशन या ठिकाणी येतात. ही स्थिती तयार झालेली आहे. पण त्यात सुद्धा या पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने किती वाईट निर्णय केला की इतकी पॉप्युलर योजना की शेतकरी सांगतात की जलयुक्त शिवारचा आम्हाला उपयोग झाला, पण त्या कालावधीमध्ये केवळ आकाशापोटी ती योजना मागच्या 2.5 वर्षामध्ये बंद ठेवण्याचं पाप ते महाविकास आघाडी सरकारने त्यावेळेला केली. आता पुन्हा महायुती सरकार आलं, त्यांनी पुन्हा ही योजना सुरू केली आणि त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा त्या माध्यमातून आनंद आहे. त्याचबरोबरीनं जे काही कोकणात पाणी पडतं, जे 200 TMC पर्यंतचं जे पाणी की जे पाणी पडतं आणि समुद्राला वाहून जातं, हे पाणी काही दुष्काळ असणाऱ्या भागांमध्ये वाहून नेता येईल का, हा प्रयत्न देवाभाऊंच्या सरकारने 2015ला सुरू केला होता. मधल्या कालावधीमध्ये त्यामध्ये सरकारमध्ये बदल झाल्यामुळे तो प्रयत्न थांबला होता, पण पुन्हा एकदा त्या प्रयत्नांना सुरुवात झाली आणि वैनगंगा, नळगंगा योजनेच्या माध्यमातून हे पाणी वाया जाण्यापेक्षा आमच्या राज्यातल्या इतर काही दुष्काळग्रस्त भागांना त्याचा उपयोग होऊ शकतो का, हा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेला. म्हणजे काही भागांमध्ये नद्यांना पूर येतात आणि काही भागांमध्ये नद्या कोरड्या असतात. हे जे काही विषमतेचं वातावरण आहे याला कुठेतरी समन्वयाच्या माध्यमातून एकत्रित आणण्याची गरज आहे. आणि जर का या नद्यांना जोडलं गेलं तर महाराष्ट्रभरामध्ये या पाण्याचा उपयोग होऊ शकतो आणि शेतीला पूरक वातावरण तयार होऊ शकतं. हा प्रयत्न त्या ठिकाणी सरकार करत आहे, तर त्यासाठी विशेष तरतूद, आर्थिक तरतूद ही पुरवण्या मागण्यांमध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे. मला वाटतं की शेतकरी कर्जमाफी एवढंच करून सरकार थांबलं नाही, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू हे कायमस्वरूपी पुसले गेले पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी हास्य उमलवलं गेलं पाहिजे. त्यासाठी सातत्याने सरकार प्रयत्न करतंय आणि शेतीपूरक व्यवसायांना ताकद देत त्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय डेव्हलप व्हायला पाहिजे, यासाठी सरकार अर्थसहाय्य करतंय. वेगवेगळ्या योजनांमध्ये याची तरतूद केली जाते. फूड प्रोसेसिंगच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपला एक स्टेक असला पाहिजे, यासाठीचा प्रयत्न सरकार त्या ठिकाणी करते आणि त्यासाठीची ठोस आर्थिक तरतूद सुद्धा सरकारने या बजेटमध्ये केली आहे. त्यामुळे मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खरं तर जनतेच्या वतीनं सरकारमधल्या प्रत्येक घटकाचं अभिनंदन करायचं आहे. शेतकरी बांधवांच्या वतीनं आदरणीय देवाभाऊ, आदरणीय एकनाथ शिंदे, आदरणीय सुनेत्राताई पवार या सर्वच मान्यवरांचं आणि एकंदरीत मंत्रिमंडळाचं अभिनंदन करायचं आहे की जनसामान्यांच्या भावनांची कदर असणारं सरकार या राज्यात काम करत आहे. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मला हाच विषय मांडायचा होता. आपण समजून घेतलं पाहिजे की स्मार्ट मीटर ही संकल्पना का आणली हे आपण समजून घेतलं. अनेक वेळेला, अनेक वर्षांमध्ये असं घडलं की मीटर बंद आहेत, रेग्युलर बिलं येत आहेत, ॲव्हरेज बिलं येत आहेत, फार कोणाचं लक्ष नाही, चाललंय, असा विषय अनेक ठिकाणी होतो. आणि त्यामुळे तोडगा काय,
तर या विषयामध्ये जे काही डिस्ट्रीब्युशनमध्ये प्रॉब्लेम येतात, जसं आपण म्हटलं की आम्हाला एका गावामध्ये 2 दिवस लाईट नाही, अनेक ठिकाणी लाईट आहे पण त्या ठिकाणी काही गावांमध्ये त्याचा लाईटची तफावत आहे. तर डिस्ट्रीब्युशनमध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. अधिकाऱ्यांकडून डिस्ट्रीब्युशनमध्ये जे काही प्रॉब्लेम होतात त्या माध्यमातून ही तफावत त्यावेळेला होते. आणि मग काय होतं की काही ठिकाणी आकडे टाकले गेले, काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडत आहेत आणि त्याच्यातलं जे काही वीज चोरी हा प्रकार आहे, मग त्याचं नुकसान आणि इकडे जो इमानदारीने पैसे भरतोय त्याच्यावर त्याचा भुर्दंड हा वर्षानुवर्ष चाललेला एक प्रॉब्लेम. त्यामुळे मग या विषयामध्ये उपाय काय, तर कुठेतरी ह्याचं डिजिटलायझेशन केलं पाहिजे, कुठेतरी एका प्लॅटफॉर्मवर आणलं पाहिजे. आणि मग जेव्हा ह्याच्यावरती खूप टेक्निकल पद्धतीनं चर्चा झाल्या आणि त्याच्यामध्ये जेव्हा मार्ग काढले गेले तेव्हा डिजिटल मीटर हा प्रकार समोर आला. याचा नुकसान काय ते आपण सांगितलं की बिलं जास्त वाटतायत, ती येत आहेत का ह्याच्यावरती संशोधन करावं लागेल. खरंच ती जास्त आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला कायदेशीर पद्धतीनं कुठेही पुढे जाता येईल, आपल्याला कोर्टातही जाता येईल, आपल्याला ह्याच्यावरती न्याय मागता येईल. खरं तर आम्ही सुद्धा यावर संशोधन करतोय की आपण म्हणताय ती मागणी योग्य आहे का, की ती बिलं जास्त येत आहेत की जास्त वाटताय. काय होतं की कधी कधी पूर्वीची बिलं आपल्याला कमी होती, वर्षानुवर्ष ते चालत होतं, त्यामुळे आपल्याला ते चांगलं वाटत होतं. आता जेव्हा ते डिजिटल मीटरमुळे ते सेन्सिटिव्ह मीटर आहे, जर का मी माझा झिरोचा बल्ब जरी सुरू ठेवला तो झिरोचा आहे पण तरी सुद्धा त्याला लागणारी वीज ही त्या ठिकाणी वापरली जाते आणि ते मीटर त्या ठिकाणी फिरतं. आपण चार्जर लावून ठेवतो आणि मोबाईल नाही लावलाय चार्जर, पण चार्जर लावून आणि बटन दाबून ठेवलंय तरी सुद्धा तो मीटर त्या ठिकाणी फिरतो. हे सगळे सेन्सिटिव्ह मीटर असल्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही. आणि पूर्वी आपल्याला सवय लागली होती की ठीक आहे आपण आपल्या पद्धतीने वीज वापरत होतो, आता त्या आपल्या सवयीमुळे थोडंसं आपल्याला असं वाटतं की हे बिल जास्त आहे. ह्यात जर का खरंच तांत्रिक अडचण असेल तर यामध्ये आपण 100% प्रश्न विचारला पाहिजे. आपणही या संशोधन करा की जर का यामध्ये आमचं काही युनिट जेवढं पडायला पाहिजे, प्रत्येक आपल्या इक्विपमेंटचं एक कन्झम्पशन आहे, त्याच्यामध्ये किती त्याचं कन्झम्पशन होणार ह्याचं एक माप ठरलेलं आहे. त्यानुसार माझ्या घरात ज्या ज्या वस्तू लागल्या त्यानुसार जर का युनिट काढून जर का माझं त्याच्यापेक्षा जास्त रिडिंग येत असेल आणि जर का आपण काही तांत्रिक दृष्ट्या त्याला प्रूव्ह करून देऊ शकलो तर ह्याला आपल्याला ह्यामध्ये अधिकार आहे की आपल्याला न्याय मागता येईल. पण आपल्याला फक्त वाटतंय की ते जास्त येत आहे तर त्यात काही आपल्याला असा काही तोडगा नाही. आता हे कशासाठी केलं गेलं तर यामध्ये पूर्वी मीटर रिडिंग घ्यायला लोक घरी यायची, घरी आल्यानंतर घर मीटर असायचं घराच्या आतमध्ये म्हणजे त्या बंगल्याच्या आतमध्ये, मग ते बाहेरनंच मी काहीतरी अंदाजे आकडे लिहून डोर बंद लिहिलं जायचं, मग ऍव्हरेज बिल मारलं जायचं. यातून अनेक चुकीची बिलं ही त्या ठिकाणी तयार होत होती आणि ऍव्हरेज बिलाच्या माध्यमातून आपल्याला वाटत होतं की बरंच चाललं. आता काय झालं की या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून तुमच्या घरी त्या माणसाला यायची गरजच नाही. त्याला ऑनलाईन दिसेल की बाबा ह्या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ह्या कन्झ्युमरचं किती रिडिंग आहे आणि त्या ठिकाणी त्याला जायची गरज आहे, त्याला एक्सेल शीट मिळेल, त्यानुसार ते तुम्हाला बिलं पाठवून देतील. त्यानुसार त्यांना हेही समजेल डिपार्टमेंटला की कुठल्या भागामध्ये कुठल्या वेळेला इलेक्ट्रिक कन्झम्पशन किती आहे. म्हणजे जर का अलिबाग मधल्या एखाद्या भागामध्ये संध्याकाळी 7 ते 10 वेळेमध्ये इलेक्ट्रिक कन्झम्पशन जास्त आहे आणि त्याच वेळेला जर का कुठल्या भागामध्ये इलेक्ट्रिक कन्झम्पशन कमी आहे तर त्याचा ऍव्हरेज काढून ते डिस्ट्रीब्युशन करायला त्यांना सोपं पडेल. मग त्यांना कळेल की बाबा इथे कुठलाही उद्योगधंदे कुठे आहेत, तिथे वीज कधी दिली पाहिजे आणि कुठल्या भागामध्ये कन्झम्पशन कधी जास्त आहे ते कसं कमी केलं पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन त्यांना एका जागी बसून करता यावं, यासाठी स्मार्ट मीटरचा उपयोग आहे. आता ह्याचे उपयोग जसे मी सांगितले, ह्याचा काही तोटे आपण म्हणता तसे असू शकतात, पण ते खरंच तोटे आहेत का यामध्ये आपल्याला संशोधन करावं लागेल. अनेक ठिकाणी तक्रारी येतात, हे वास्तव आहे, आम्ही सुद्धा त्याच्यावर अभ्यास करतोय. जर त्या अभ्यासामध्ये आम्हाला असं दिसलं की खरंच हे बिल हे वापरापेक्षा जास्त येत आहे तर आम्ही सरकारचे प्रतिनिधी असून सुद्धा सरकार दरबारी त्याचा जाब विचारू आणि त्यामध्ये जो काही न्याय मिळवायचा तो मिळवून देऊ. पण जर का हे दिसलं की आपल्याला सवय वापराची जास्त होती आणि त्यामुळे आता हे बिल जास्त वाटतंय तर त्या भावनेच्या विषयाला कुठं आपल्याला आधार घेऊन त्यात काही पुढे जाता येत नसतं. त्यामुळे माझे सहकारी म्हणून आपल्याला विनंती आहे की असे काही प्रूफ आपण जमा करू शकलो की ज्यातनं काही चांगले इनपुट्स मिळू शकले तर आपण जरूर द्यावे. विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करून किंवा गरज वाटली तर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुद्धा हा मुद्दा मी उपस्थित ही त्या विषयामध्ये ऑलरेडी प्रकाशित करण्यात आलेली, जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे त्या विषयामध्ये हे लाभार्थी तयार झालेले आहेत. त्यामुळे खरं तर मी जे सांगितलं की राज्यभरामध्ये जो फायदा आहे तर थेट फायदा रायगड जिल्ह्यामध्ये काय तर त्याचं हे खरं तर उदाहरण आहे. त्यामुळे अशा अनेक प्रकारच्या योजना त्यात तयार होत आहेत. याचबरोबरीनं आपल्याला एक या विषयातली माहिती ऍडिशनल मला द्यायची आहे की ज्या पांदन रस्त्याच्या योजनेबद्दल मी सांगितलं ते राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून पांदन रस्त्याची योजना ही यशस्वी करण्यासाठी तयारी तर केलीच गेली
त्याचं इम्प्लिमेंटेशन तर सुरू केलंच गेलं, पण त्याचबरोबरीनं आमच्या शेतकरी महिलांसाठी, म्हणजे ज्या शेतात काम करणारे शेतमजूर आहेत, ज्या महिला आहेत, यांना शेतकऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी त्यांना विशेष प्रमाणपत्र दिलं जाईल आणि शेतकऱ्यांना जे लाभ सरकारी योजनातून मिळतात ते आमच्या शेतकरी महिलेला सुद्धा मिळतील, त्यासाठीचं प्रमाणपत्र त्यांना दिलं जाईल. ही योजना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे. 7-12 वरती आमच्या ज्या काही बांधवांची नावं असतात, खास करून त्यामध्ये पहिलं नाव आमच्या पुरुष सहकार्याचं असतं. पुरुष सहकार्याच्या मान्यतेने आता त्याच्या परिवारातल्या महिलेचं नाव सुद्धा 7-12 वर टाकलं जाईल, असा निर्णय सुद्धा सरकारने केलेला आहे. आणि असे लँडमार्क निर्णय करणारे महसूल मंत्री योगायोगानं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या निमित्तानं 31 तारीख, 31 जुलै आणि 1 ऑगस्ट या 2 दिवशी आपल्या जिल्ह्यात अलिबागमध्ये येणार आहेत आणि 2 दिवसाचा त्यांचा विस्तृत या विषयाचा दौरा आहे. पहिल्या दिवशी प्रशासकीय बैठका आणि त्याला अनुसरून अनेक कार्यक्रम, काही विषयांची क्षेत्रीय पाहणी आणि नागरिकांची निवेदनं स्वीकारणं असा कार्यक्रम, आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान त्या माध्यमातून अनेक विषयांचे, अनेक योजनांचे थेट लाभ एकाच ठिकाणी नागरिकांना मिळतील याची योजना, ज्या माध्यमातून त्याच एकाच दिवशी हजारो लाभार्थी तयार होतील अशी तरतूद आणि त्या माध्यमातून नागरिकांची निवेदनं स्वीकारून अनेक विषयांचा जागेवर निपटारा, अनेक विषयांच्या ज्याला प्रक्रिया करावी लागेल अशा विषयांमध्ये प्रक्रिया करण्यासाठी आदेश, अशा प्रकारचं या निवेदनांचं स्वरूप असा हा दौरा त्या ठिकाणी असणार आहे. पत्रकार बांधवांची सुद्धा आदरणीय मंत्री महोदय संवाद करणार आहेत, तो सुद्धा कार्यक्रम त्यामध्ये आहे आणि त्यामुळे मी या कार्यक्रमाची माहिती सुद्धा या निमित्तानं आपल्याला दिली. 31 तारीख आणि 1 तारीख 1 ऑगस्ट त्या ठिकाणी या विषयाची माहिती सुद्धा आपल्याला दिली आणि या पत्रकार परिषदेचं आमंत्रण सुद्धा या निमित्तानं आपल्याला देतो. 2 विषय, एक तर ही जी काही आता कर्जमाफी योजना दिली गेली ही थेट लागवड केली गेली, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी कर्जात बुडाला आणि त्यातून त्याला बाहेर काढलं पाहिजे यासाठी केलेली कर्जमाफी. आपण म्हणताय तो प्रश्न खूप जिव्हाळ्याचा आहे, ज्वलंत आहे आणि त्यामुळे या संपूर्ण भागामध्ये समुद्र आणि त्या संदर्भात त्यामुळे जागेवरती शेतीवरती होणारे परिणाम या विषयाला खरं तर वेगळ्या प्लॅटफॉर्मवर मांडण्याची गरज आहे. आता या कर्जमाफी योजनेत ते बसू शकेल का, तर ते मला अभ्यास करावा लागेल की त्यात काय करावं लागेल. पण आता त्या विषयाचं कर्ज घेतलेली मंडळी कमी असेल कारण त्यात काही लागवडच झालेली नाही. पण या विषयाला आपण काही शाश्वत निर्णय करू शकतो का या विषयावरती, यासाठी यावरती जो विषय मांडावा लागेल, याच्यावरती जो मार्ग काढावा लागेल, यासाठी आम्ही त्यावरती फॉलो करू. एक विधान परिषदेचा आमदार म्हणून जो काही पाठपुरावा करायचा आहे तो 100% मी करीन. आणि या जमिनी नापीक झाल्या त्या शेतकऱ्यांना कसा दिलासा देता येईल, त्यांना कुठला दुसरा आधार काही उद्योगाच्या माध्यमातून देता येईल, त्यांना कुठली सबसिडीज त्यात देता येतील का, की त्यांच्या जर का उदरनिर्वाहाचं साधन गेलं आणि त्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबावरती जर का वाईट वेळ आली तर त्यांना त्याच्या बदल्यात काही आपल्याला शेतीपूरक व्यवसाय तयार करून देण्यासाठी किंवा त्यांना मदतीचा हात त्यात काही अनुदान देता येईल का, अशा अँगलने यात पुढे जावं लागेल, त्याचा प्रयत्न आपण करू. आता समुद्राचं पाणी शेतात येऊ नये म्हणून आपण पूर बंदिस्तीची कामं करतो, अनेक विषय होतात, पण त्यातून काही त्याचा विषयाचं समाधान निघत नाही, हे वास्तव आहे. पण त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांना आधार म्हणून नक्की काय करता येईल हा विषय आपण त्यात नक्की करू. आणि यामध्ये आता योगायोगानं आमच्या मच्छीमार बांधवांना त्यांना सुद्धा शेतीचा दर्जा, मत्स्य शेतीला सुद्धा शेतीचा दर्जा दिला गेलेला. त्यामुळे पूर्वी जे काही आमच्या मत्स्य शेतीला लाभ मिळत नव्हते, शेतकऱ्यांना लाभ जे मिळायचे ते मत्स्य शेतीला मिळत नव्हते, पण आता ते लाभ सुद्धा मत्स्य शेतीला सुद्धा मिळणार आहे. अशा पद्धतीचे निर्णय सुद्धा सरकारने केले. त्यामुळे टप्प्याटप्प्याने जसे आपण सजेशन आज दिले ते चांगले सजेशन आहेत, असे सजेशन आले पाहिजे, त्याचे स्वागत आहे. त्यामध्ये जे चांगलं काम करता येईल ते आपण करू आणि त्यातनं मागं काढू. शेततळ्याच्या बाबतीमध्ये आपण जे सांगितलं की मागे त्याला शेततळे योजना सरकारने दिली, त्यासाठी अनुदान पण दिलं, पण जर का आमच्या काही शेतकरी बांधवांनी स्वतःच आधीच तळी केली असतील आणि जर का 7-12 वर ते रेकॉर्ड नसतील तर 100% त्या विषयामध्ये आता परवा महसूल मंत्री येतील, त्यामध्ये हे निवेदन आपण द्यावं किंवा आमच्या कोणीतरी काटेची आपण कोणीतरी घ्यावं, आपण त्या विषयात सकारात्मक निर्णय करायला लवकर. जर का शेततळ आमच्या शेतकऱ्याच्या शेतात आहे 100% 7-12 त्याची नोंद असली पाहिजे, यासाठीचा निर्णय आपण करू. तिथे पूर्वी जिल्हाधिकारी होते विजय सूर्यवंशी, आपले आयुक्त पण होते. इथेच बोलतो की बोललं जातं आणि वास्तव यामधली जी पुसटशी रेषा असते त्याच्याकडे कधीतरी आपण बघितलं पाहिजे. बोललं जातं तर त्याच्यावरती आपण चर्चा केली पाहिजे की नक्की काय असं घडलं
की अदानींना त्या ठिकाणी सरकारने काहीतरी वेगळं दिलं किंवा अंबानींना काहीतरी वेगळं दिलं. जर का या जागतिक स्पर्धेत आपल्याला टिकायचं असेल तर काही क्षेत्रामध्ये आपल्याला प्रायव्हेट इक्विटी त्या ठिकाणी आणावी लागते की ज्या माध्यमातून त्या भागाचा आम्हाला विकास करायचा आहे. त्यामध्ये एखादा प्रायव्हेट प्लेअर आला, एखादी खासगी कंपनी आली तर ते ज्या पद्धतीनं त्या विषयाचा विकास करतात, सरकारी यंत्रणेतनं कदाचित तो विकास त्यावेळेला होत नाही. आणि त्यामुळे जर का कोणाला आणायचं असेल तर कोणाला आणायचं, ते ओपन टेंडर असतात, ते ग्लोबल टेंडर असतात. आणि त्या टेंडरमध्ये जर का इतर फॉरेन कंपनीज बरोबर आमच्या देशातल्या कंपन्या पार्टिसिपेट करणार असतील आणि ते जर का यशस्वी होणार असतील तर त्यांना ती संधी मिळणार असेल तर त्यात चुकीचं काय आहे? आणि त्या माध्यमातून जर का रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, म्हणजे एखादा जर का प्रोजेक्ट आहे, जर का तो वर्षानुवर्ष प्रलंबित होता, सरकारच्या काही धोरणांमुळे प्रलंबित होता, सरकारकडे यंत्रणांचा असलेला अभाव यामुळे प्रलंबित होता, आणि आज जर का तो प्रोजेक्ट एखादा प्रायव्हेट व्यक्ती, प्रायव्हेट प्लेअर आणल्याने जर का सक्सेस झाला तर त्यातून ज्या काही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, त्यातून त्या भागाचा जो काही डेमोग्राफिक विकास होईल, फायनान्शियल विकास होईल, त्याचा लाभ कोणाला होतो? त्या भागाच्या नागरिकांना होतो. त्यामुळे आपण विचार करताना माझ्या भागासाठी इन्व्हेस्टमेंट किती आली याचा विचार केला पाहिजे. आता तिसऱ्या मुंबई सारखा प्रकल्प जेव्हा येतो, 1 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट ही दावोसच्या समिटमध्ये आदरणीय देवाभाऊने आपल्यासाठी आणली. राज्यासाठी 30 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट, त्यातली 1 लाख करोडची थेट इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी पेण, पनवेलच्या पूरक सगळ्या आजूबाजूच्या भागासाठी, अलिबागच्या भागासाठी. मग जर का ही इन्व्हेस्टमेंट येणार असेल तर ह्याच्यामध्ये एक्झिक्यूट करणाऱ्या अथॉरिटीज ज्या आहेत त्या कदाचित प्रायव्हेट असतील, कदाचित त्यामध्ये पुन्हा अदानी येतील, कदाचित पुन्हा अंबानी येतील, त्याचबरोबरीनं दुसरे प्रायव्हेट सुद्धा कंपनीज येतील. आणि मग त्याच्यातून जो काही विकास होईल तो आमच्या आजूबाजूच्या भागाचाच विकास होणार आहे. आमच्या जीवांना ताकद मिळणार आहे, आमच्या मातृशक्तीला सबलीकरण त्यातनं मिळणार आहे. त्यामुळे आपण एकत्रित ह्या विषयाकडे बघितलं पाहिजे. एखाद्या विषयाला आज बघा, आज RTI आणि इतकी सगळी माध्यमं आहेत की ज्या माध्यमातून हम कुछ भी कर सकते असं कुठेच चालत नाही. त्यामुळे चाकोरीत हे सगळे विषय चालतात. एखाद्या विषयामध्ये उगाच एखादी कुठली कंपनी आली, आपण त्याला कुठेतरी त्याच्यावरती ताशेरे ओढायचे, त्यापेक्षा त्यातनं नुकसान काही झालं असलं तर स्पेसिफिक बोललं पाहिजे. नुकसान झालं असलं तर ते सुधारण्यासाठी काम करता येईल. त्यातून जर का फायदा होणार असेल, आमच्या भागाचा विकास होणार असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट हा आपल्या सगळ्यांवरतीच होत असतो. जर का साताऱ्यातल्या एखाद्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा फायदा झाला किंवा विदर्भातल्या एखाद्या शेतकऱ्याला फायदा झाला, तो जे पिकवतो त्याचा इनडायरेक्ट जे काही फायदा असतो, या इकोसिस्टमवर जो फायदा येतो ना, तो अलिबाग मधल्या नागरिकांनाही होत असतो, रायगड मधल्या नागरिकांना होत असतो. त्यामुळे आपण ह्याला एकत्रितपणे विचार केला पाहिजे. आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना किती फायदा झाला या विषयात जायला नको, कारण अनेक विषय असे येतील की ज्याचा फायदा रायगडमधल्या नागरिकांना होईल, विदर्भातल्या नागरिकांना नाही होणार. काही विषय असतात जे केस बेस असतात, इश्यू बेस असतात, आणि काही विषय असतात जे कम्युनिटी वाईज असतात. आज शेतकऱ्यांना एकत्रित लाभ दिला गेलाय, त्यामुळे आपण त्याचं अभिनंदन केलं पाहिजे, सरकारच्या मानसिकतेचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि आपल्याला एकत्रित जर का इतर कुठले लाभ पाहिजे असतील, जे मुद्दे राहिले ते जरूर मांडले पाहिजे. तो लाभ मिळवून घेण्यासाठी आपण प्रयत्न करू. सर, अनेक ज्या नवनवीन शेतकऱ्यांच्या योजनेत सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी या योजनेत सरकार उभं राहिलं. खूप महत्त्वाचा, म्हणजे त्याच्यावरती खऱ्या अर्थाने कधी निर्णयच झाला नव्हता. पण याच अलिबाग तालुक्यामध्ये 2 गावं अशी आहेत की जिथे शेततळ्यावरतीच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्या गावामध्ये 400 शेततळी आहेत. प्रत्येकाच्या घराच्या आपल्याकडे अंगण असतं, तिथे अंगणाच्या ऐवजी शेततळ आहे. शहापूर धेरणची गावं आहेत ती, तिथनं जिताडा नावाचा मासा होतो. सर्व पक्षीय राजकारण्यांना तो प्रचंड आवडतो, तिथे आवडीबद्दलचं ऑब्जेक्शन काही नाही. पण ती शेततळी सातबाऱ्यावरती नोंद नसल्या, पण योजनेची माहिती ही जगजाहीर असते. कुठली योजना असते ही पब्लिकसाठी असते, त्यामुळे ती कुठलाही GR करून पब्लिश केली जाते. त्यामुळे त्यात खरं तर असं काही असण्याची गरज नाही. ती ZP च्या माध्यमातून दिली जाणारी योजना असेल किंवा सरकारच्या माध्यमातून ZP कडे येणारी योजना असेल, ही सर्व जनसामान्यांसाठी ही योजना असते. त्यामुळे त्याच्यात थेट लाभ लोकांना मिळतात. त्यामुळे खरं तर ते ओपन प्लॅटफॉर्म आहे. नक्की कोण काय म्हटलं याची मला माहिती नाही, पण जे काही मला लॉजिकल वाटतं त्यामध्ये हे वास्तव आहे की जनहितासाठी ज्या योजना आहेत त्यामुळे त्या विषयाचे थेट संवाद होऊ शकतात. 3 पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी सत्तेमध्ये सांगितलं, तर त्याच्यामध्ये प्रत्येक सभापती वेगवेगळ्या पक्षाचा जरी असला तरी त्यांना ते